अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर हरीश हातवटे आष्टी यांनी सादर केलेल्या काही कविता. नमस्कार, मी कवी हरीश हातवटे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज, केंद्र जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आज या ठिकाणी मी माझ्या काही स्वरचित कविता आपल्याशी कवितेच्या माध्यमातून संवाद या ठिकाणी साधणार आहे. खरं तर कविता लेखन आणि कविता वाचन ही जी प्रेरणा मला मिळाली ती माझ्या आजीकडून मिळाली. कारण माझी आजी तिच्या काळात जगलेलं आणि भोगलेलं जे दुःख मला सांगायची ते मी माझ्या शब्दांमध्ये कल्पकतेने मांडायचो आणि त्याच्या कविता झाल्या. आणि त्याचा आजीची कविता हा एक 2011 संग्रह आला आणि त्या संग्रहाला विशाखासारखा एक मानाचा पुरस्कार मिळाला. हा खऱ्या अर्थानं माझ्या आजीचा मला मिळालेला एक आशीर्वादच आहे असं या ठिकाणी मी समजतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आजीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन म्हणून मी पहिल्यांदा माझी आजी ही एक कविता आपल्यासमोर ठेवतो आहे. दुःख आभाळा एवढं माझ्या आजीच्या वाट्याला, तरी हसायाची आजी पायी मोडल्या काट्याला. दुःख आभाळा एवढं माझ्या आजीच्या वाट्याला, तरी हसायाची आजी पायी मोडल्या काट्याला. आज हकायाचा गाव त्याच्या जवानपणात, पायी घेऊन नागडे आजी राबली रानात. आज हकायाचा गाव त्याच्या जवानपणात, पायी घेऊन नागडे आजी राबली रानात. दिसभर काम नाही आजा फिरत राहायचा, दिसभर काम नाही आजा फिरत राहायचा. माझ्या आजीच्या कामाची फक्त कसोटी पाहायचा, नाही काम त्याला काही येई फिरून थकून, नाही काम त्याला काही येई फिरून थकून. वाढलेलं ताट पुढं मारी तिलाच फेकून, माझ्या आजीच्या अंगाची होई फार लाही लाही, माझ्या आजीच्या अंगाची होई फार लाही लाही. ओढी संसाराचा गाडा फक्त आई बापा पायी, आजी म्हणायची मला बाबा चोप माझी मान. त्यावेळी मी लहान होतो आणि आम्ही जेव्हा हे सगळं बघायचो तेव्हा आजी म्हणायची मला बाबा चोप माझी मान. तांब्या भरल्या पाण्याचा मारी लार दुश्मनानं, माझ्या आजीच्या बापाचं गाव दूर घाटावर, त्याच्या वाटेवर होते किती ओढे किती पूर. माझ्या आजीच्या बापाचं गाव दूर घाटावर, त्याच्या वाटेवर होते किती ओढे किती पूर. तिला जायला यायला बाणं दिलं होतं घोडं, त्या काळामध्ये वाहनं नव्हते आणि म्हणून तिला जायला यायला बाणं दिलं होतं घोडं. घोडं इकून आज्यानं घेतलेली बैलजोडं, पुढं बैलजोडं गेली गोठा ओस झाला सारा. पुढं बैलजोडं गेली गोठा ओस झाला सारा. गोठ्यामधल्या मेखीला नाही लागला कासरा, साळा लेकाला शिकाया मोडी गळ्यातले मनी. एकत्र कुटुंब होतं आणि त्यात असं ठरलेलं होतं की एकीचा मुलगा शिकला की सगळ्या जावाजावांची मुलं शिकले पाहिजेत आणि ते शक्य नसायचं त्या काळामध्ये. म्हणून आजीनं गुपचूप माझ्या वडिलांच्या ॲडमिशनसाठी गळ्यातले मनी मोडलेले होते. म्हणून शाळा लेकाला शिकाया मोडी गळ्यातले मनी, आणि म्हणे लेकाला उगाच त्यांना सांगू नका कुणी. आणि म्हणून समस्त आजींसाठी ओळी अर्पण करतो की नाही म्हणली पाऊस नाही म्हणली तुफान, नाही म्हणली पाऊस नाही म्हणली तुफान. सुख दुःख जीवनाचं आजी पाखडी सुपानं, आणि कोरोनामध्ये आजी गेली म्हणून ह्या ओळी तिच्यासाठी समर्पित की आजी सांगायची मला तिच्या जीवनाची गाथा, आजी सांगायची मला तिच्या जीवनाची गाथा. वाटे तिच्या चरणासी माझा टेकवावा माथा, वाटे तिच्या चरणासी माझा टेकवावा माथा, माझा टेकवावा माथा. खऱ्या अर्थानं ज्या गावमातीतून ज्या खेड्यातून आपण या ठिकाणी आलो, आपल्या प्रवासाला निश्चितपणे आपल्या गावाचा कुठंतरी एक स्पर्श झालेला असतो आणि म्हणून तो गाव प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या काळजामध्ये असतो. आज शहरं वसली, ती शहरं गावाकडून आलेल्या माणसांनी खऱ्या अर्थानं शहरं फुलवली, सजवली. पण त्या शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये, प्रत्येक 2-2, 4-4 गुंठ्यामध्ये बांधलेल्या घरांना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक वारसा आहे तो गावाचा. आणि म्हणून यानंतर मला असं वाटतं की माझी एक कविता गाव ह्या आशयाची मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. ह्या कवितेची पार्श्वभूमी सांगायला मला तुम्हाला निश्चितपणे आवडेल की ही कविता ह्या वर्षी आमच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये जे वेगवेगळे राऊंड्स होत गेले, विभागीय राऊंड असेल किंवा राज्याचा राऊंड असेल, त्यात अंतिम राज्यात निवडलेल्या 10 कवींमध्ये माझी कविता ही गुणांकनाच्या तत्वावर निश्चितपणे राज्यात पहिली आलेली आहे. मला ते सांगताना आनंद होत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व आकाशवाणीच्या रसिकांसाठी ही कविता मी आपल्यासमोर ठेवतो आहे. कविता आणि शब्दांकन निश्चितपणे माझं आहे. कवितेचं नाव आहे गाव. ही कविता ऐकत असताना निश्चितपणे तुम्हालाही तुमचा गाव तुमच्या काळजामध्ये एक आपलं स्मरण करून देईल याची निश्चितपणे आशा या ठिकाणी मला वाटते आणि कविता तुमच्यासमोर मी ठेवतो आहे. गाव. माझ्या गावच्या मातीची पोटासाठी ताटा तुट, माझ्या गावच्या मातीची पोटासाठी ताटा तुट. नौकरीच्या कासऱ्याची बांधलेली पाय खुट,
नौकरीच्या कासऱ्याची बांधलेली पाय खुट, पोटटीचं भर तरी कस करीत हैराण, पोटटीचं भर तरी कस करीत हैराण, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैरान, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैरान. कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख. आणि आपण असं पाहतो की कामानिमित्त आपण गाव सोडतो, गावाबाहेर जातो, शहरात स्थायिक होतो, खूप आपण प्रगती करतो, प्रॉपर्टी कमावतो, पण आपला अंत्यविधी शेवटी आपल्या गावाकडेच होतो, हे निश्चितपणे मला असं वाटतं. म्हणून दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, कुठ जरी मेलं तरी माती गावातच होते, कुठ जरी मेलं तरी माती गावातच होते, जन्म गावातच होते गावातच माती, जन्म गावातच होते गावातच माती, जन्म मरण वारीचा गाव विठ्ठल सोबती, जन्म मरण वारीचा गाव विठ्ठल सोबती. आणि म्हणून गाव सोडलेल्या प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे हे निश्चितपणे मला एक कवी म्हणून असं वाटतं की गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा. बघा, गावाकडून येणाऱ्या माणसाच्या पायाला जेव्हा गावाची माती चिटकून येते आणि ती माती जेव्हा शहरातल्या फरशीला डाग वाटू लागते, गावाकडून आलेल्या माणसाच्या पायाला चिकटलेली माती शहरातल्या फरशीला जेव्हा डाग वाटू लागली, तेव्हा खऱ्या अर्थानं शहरांच्या मनात गावाची माया आटू लागली, तेव्हा खऱ्या अर्थानं शहरांच्या मनात गावाची माया आटू लागली. आणि म्हणून गाव आणि शहर ह्या दोन्हींची व्याख्या सांगणाऱ्या या कवितेचा आत्मा असणाऱ्या शेवटच्या दोन ओळी तुमच्या समोर ठेवायला मला आवडेल. ते अशा आहेत की सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, ज्याला ते काळीज त्याला म्हणतात गाव, ज्याला ते काळीज त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव. असा हा गाव निश्चितपणे तुमच्या आमच्या काळजामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून निश्चितपणे कुठेतरी आपली एक जागा या ठिकाणी हक्काची जागा करून आहे. आणि आपण या गावमातीतून आलेलो आहोत याचा निश्चितपणे आपल्यालाही आनंद आणि अभिमान असायला पाहिजे. आणि म्हणून लहानपणापासून आम्ही आमचं जेव्हा गाव पाहायचो तेव्हा गाव पाहिला की गावातली माती, गावातली माणसं, गावातल्या सण रीती रिवाज हे सगळं आठवतं, गावातली यात्रा आठवते. आणि म्हणून लहानपणीपासून आमची गावाची यात्रा मी पाहायचो. आणि आमचा आखाडा ज्या वेळेस असतो कुस्त्यांचा, तो पाहिल्यानंतर तो आखाडा काळजामध्ये कुठंतरी एक घर करून राहिला. आणि त्याच्यावरही एक कविता निश्चितपणे मी लिहिलेली होती, ती तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतो आहे. कविता खूप सुंदर आहे की प्रसंग, त्यातले वर्णन प्रत्येकाला आपल्या गावातला आखाडा या ठिकाणी आठवल्याशिवाय राहणार नाही. कवितेचं नाव आहे आखाडा. महादू डफडं वाजवतो, विशी खालून सारा गाव आखाड्याकडे वळतो.
महादू डफडं वाजवतो, विशी खालून सारा गाव आखाड्याकडे वळतो. गावाबाहेर नदीकाठी हगाम्याचा फड आहे. गावाबाहेर नदीकाठी हगाम्याचा फड आहे. शेजारीच वठलेल्या फांद्यांचा वड आहे. गोल आखाड्याभोवती माणसांची गर्दी असते. गोल आखाड्याभोवती माणसांची गर्दी असते. बाजूलाच लाठीधारी पोलिसांची वर्दी असते. 2-4 डफडे जोशाजोशात वाजू लागतात. 2-4 डफडे मग जोशाजोशात वाजू लागतात. लहान पोरं आखाड्यात रेवड्यासाठी झुंजू लागतात. एक आरट्या खाली बस, मागचा पुढच्याला खडा मारतो. एक आरट्या खाली बस, मागचा पुढच्याला खडा मारतो. अशातच एक मल्ल दुसऱ्याला धूळ चारतो. पारावरचे पुढारी मग फेटा बांधून खाली येतात. पारावरचे पुढारी मग फेटा बांधून खाली येतात. आपल्या नावची कुस्ती लावून गावकऱ्यांच्या टाळ्या घेतात. साताऱ्याचा एक मल्ल पडता पडता कमान करतो. साताऱ्याचा एक मल्ल पडता पडता कमान करतो. श्वास रोखून सारा गाव थोडा वेळ पाहत राहतो. आखाड्याच्या मातीला गुलालाचा रंग चढतो. आखाड्याच्या मातीला गुलालाचा रंग चढतो. चितपट कुस्तीवर पैशांचा पाऊस पडतो. उन्ह थोडे सरकतात, दिवस जरा कलू लागतो. उन्ह थोडे सरकतात, दिवस जरा कलू लागतो. तसा तसा हगाम्याचा रंग आणखी फुलू लागतो. शेवटच्या कुस्तीसाठी सगळेजण आतुर असतात. शेवटच्या कुस्तीसाठी सगळेजण आतुर असतात. पण शेवटचे पहिलवान मात्र पहिल्यांपेक्षा चतुर असतात. शेवटच्या कुस्तीशिवाय आखाडा वाटतच नाही. शेवटच्या कुस्तीशिवाय आखाडा वाटतच नाही. पण त्यातही विजेता ठरलेलाच होता. त्याला वाली भेटतच नाही. अंधार पडतो आणि एक एक पाऊल घराकडे वळू लागतं. अंधार पडतो आणि एक एक पाऊल घराकडे वळू लागतं. आखाड्याच्या मातीला एकटेपण छळू लागतं. आखाड्याच्या मातीला एकटेपण छळू लागतं. मित्र हो, हा गाव, ही गाव माती, गावची यात्रा हे सगळं पाहत असताना आपण बदलणाऱ्या काळाचे साक्षीदार आहोत. सध्याची आपण जर भयावह जागतिक परिस्थिती जर पाहिली तर या उंबरठ्यावर निश्चितपणे एक कवी म्हणून मला असं वाटतं की सगळीकडे आपण छान दिसतंय असं चित्र असलं तरी त्याच्या मागे एक संवेदना दडलेली आहे. आणि ती संवेदना एक शिक्षक म्हणून, एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून निश्चितपणे माझ्या नजरेसमोर येते. त्यावेळी मला असं वाटतं की पावसाळे चाललेत कोरडे आणि ही निराश धरती झाली. तुटलेल्या घुंगरांची मनी रुंझून ऐकू आली. की पावसाळे चाललेत कोरडे आणि ही निराश धरती झाली. तुटलेल्या घुंगरांची मनी रुंझून ऐकू आली. नुसतेच गरजते मेघ आणि हा कोरडा ऋतू श्रावणाचा. नुसतेच गरजते मेघ आणि हा कोरडा ऋतू श्रावणाचा. विजांचा कडकडाट नुसता, हा कसा पावसाळा मनाचा. झडून गेलेल्या झाडांचे फक्त सांगाडे उरलेले. झडून गेलेल्या झाडांचे फक्त सांगाडे उरलेले. पिकल्या पानांचे देह खाली मातीआड पुरलेले. मोराच्या पिसाऱ्यात पहिल्यासारखा मोहमयी नूर नाही. की मोराच्या पिसाऱ्यात पहिल्यासारखा मोहमयी नूर नाही. कोकिळेच्या कंठातही आता हृदयस्पर्शी सूर नाही. पाखरांचे थवे थरथरत उडतात आकाशी. की पाखरांचे थवे थरथरत उडतात आकाशी. खाली शिकाऱ्याच्या हाती जाळ्यांची चौकोनी नक्षी. ही वाट फिरते पृथ्वीभोवती, का तिला अंत नाही. ही वाट फिरते पृथ्वीभोवती, का तिला अंत नाही. की तुडवणाऱ्या पायांना तिची मुळीच खंत नाही. बेईमान ऊन वारा पाऊस हे का कसे घडते. की बेईमान ऊन वारा पाऊस हे का कसे घडते. माझ्या मनात एक पाखरू मुक्यानेच रडते. माझ्या मनात एक पाखरू मुक्यानेच रडते. मित्र हो, शिक्षक म्हणून काम करत असताना वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव निश्चितपणे एका वेगळ्या नजरेनं, संवेदनशीलतेनं टिपले जातात आणि त्याच्याही काही कविता होतात. एकदा वर्गात शिकवत असताना मी विद्यार्थ्यांना भूकंप कसा होतो हे शिकवत होतो. आणि ते शिकवत असताना माझ्या वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक आजोबा उभे होते आणि त्या आजोबांनी ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर माझा तास झाल्यानंतर वर्गामध्ये आले आणि ते जे मला बोलले त्याच्यावरची कविता, 2 पिढ्यांमधला संवाद जो असतो तो माझ्या पिढी नावाच्या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला, तुमच्यासमोर ठेवतो आहे. की शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला. शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला 10 वर्षाच्या नातवानं दाखवली सूर्यमालेची प्रतिकृती. शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला 10 वर्षाच्या नातवानं दाखवली सूर्यमालेची प्रतिकृती आणि शिकवली पृथ्वीची दैनिक गती. तेव्हा ओशाळवाण्या नजरेनं बिडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. तेव्हा ओशाळवाण्या नजरेनं विडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली. मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली. आपण असं पाहतोय की काळ बदलत चालला. सगळं होत जरी चाललं तरी सुद्धा
आमचा कुणबी जो आहे, कुणबी बाप जो आहे, त्याचं जीवन मात्र बदलताना आपल्याला दिसत नाही. ते बदललं पाहिजे निश्चितपणे. मला असं वाटतं या देशात सर्वांना रविवारची सुट्टी असते, कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी असते, पण झोपड्यांना मात्र रविवारची सुट्टी नसते. हे सांगताना आमचे कविमित्र मुकुंद राजपंखे यांचा शेर मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की झोपडीला दार नाही आजही, का तिचे सरकार नाही आजही. झोपडीला दार नाही आजही, का तिचे सरकार नाही आजही. रोज कष्टाचीच कामे केवढी, का तिला रविवार नाही आजही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं झोपडीतले कष्टकऱ्यांचं आयुष्य बदलत नाही. जग चंद्रावर गेलं, आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वैज्ञानिक प्रगती केली, पण आमचा कष्टकरी बाप, हातात छन्नी हातोडा घेऊन फिरणारा बाप असेल किंवा दिवसभर रानात घाम घालणारा बाप असेल, त्याचं जगणं मात्र बदलत नाही. अशी ही कुणब्याची कथा आणि व्यथा ही सुद्धा आमच्या नजरेतून सुटत नाही. म्हणून त्याच्यावरची कविता निश्चितपणे मला तुमच्यासमोर ठेवावीशी वाटते. बदलत्या काळानुसारची कविता आहे की सध्या कुणबी ज्या ज्या वेदनांमधून जातो ती कुणब्याचं जगणं या कवितेत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलाय. आपण सर्वजण निश्चितपणे कुणब्याचीच लेकरं आहोत, म्हणून हे सगळं आपलं जगणं आहे असं तुम्हाला जर वाटलं तर निश्चितपणे माझ्या या लेखनाचं सार्थक झालं असं मी समजेल. कवितेचं नाव आहे कुणबी @टेन्शन. पहिल्या मुलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं. पहिल्या मुलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं आणि पहिलीचं कर्ज फिटेपर्यंत दुसरीचं माथी शिल्लक राहावं. दोस्तांचा बघून पोरानं हे अँड्रॉइडचा मोबाईल मागावा. दोस्तांचं बघून पोरानं हे अँड्रॉइडचा मोबाईल मागावा आणि कॉलेजच्या नावाखाली तो टुकार पोरांच्या नादी लागावा. उठता बसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर. उठता दिसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर. हुंड्यापायी सोयरीक जमेना, मायबापाला भलता घोर. आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राबं टाकावेत कटवून, म्हणजे विकून, की आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राबं टाकावेत कटवून आणि ओपन क्लोजचा साईड बिझनेस दोस्तांनी द्यावा गाठून. खेड्यामधलं चित्र आहे बघा आज तरुणाईचं. कमी जास्त व्होल्टेजनं जाळावी मळ्यामधली मोटर. कमी जास्त व्होल्टेजनं जाळावी मळ्यामधली मोटर. रात्रीचा चोरी जावा विहिरीवरचा स्टार्टर. तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्त्री करून शानी. तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्त्री करून शानी. आणि रोज हॉटेलात चहाला मोडतात 100 काच कुणे. अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज. अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज. तरी पठ्ठ्या सोडत नाही एकाही बँकेचं कर्ज. कर्जाचे 2 पाची उडवतो विनाकारण. कर्जाचे 2 पाची उडवतो विनाकारण. आपल्या नावचे 3.5 एकर ठेवतो बँकेत तारण. भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले. भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले. दुखणे भाने कोर्ट कचेऱ्या तर 5वीलाच पुजलेले. थोडी कमी जास्त असेल पण ही सगळ्यांचीच व्यथा आहे. थोडी कमी जास्त असेल पण ही सगळ्यांची व्यथा आहे. आणि जागतिकीकरणातल्या कुणब्याची हीच तर खरी कथा आहे. ही पुरी फिल्म नाही, फक्त ट्रेलर केला मेन्शन. ही पुरी फिल्म नाही, फक्त ट्रेलर केला मेन्शन. याचा सारांश एवढाच, कुणबी @टेन्शन. याचा सारांश एवढाच, कुणबी @टेन्शन. मित्र हो, आम्ही शिक्षण घेतो आणि शिक्षण घेत असताना आम्हाला प्रश्न पडत जातात. प्रश्न पडले की त्याची उत्तरं शोधायचा आम्ही प्रयत्न करतो आणि कधी कधी असं वाटतं की ह्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला का सापडत नाहीत. आम्ही शाळेमध्ये शिकलो की पृथ्वीवर 3 भाग पाणी आहे आणि 1च भाग जमीन आहे. जर पृथ्वीवर 3 भाग पाणी असेल आणि 1 भाग जमीन असेल तर निश्चितपणे मग मला एक प्रश्न माझ्या कवितेत पडला, तो मी तुमच्या समोर मांडतो आहे. कवितेचं नाव आहे भूगोल. पृथ्वीवर 3 भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई. पृथ्वीवर 3 भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई. पण हंडाभर पाण्यासाठी जेव्हा कोसभर पळते माझी आई. पृथ्वीवर 3 भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई. पण हंडाभर पाण्यासाठी जेव्हा कोसभर पळते माझी आई, तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही. तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही. मग मला असं वाटतं की आम्ही एकीकडे हे सगळं शिकतो तरी सुद्धा असं का? आज आपण पाहतो की मोठमोठ्या व्यासपीठावरून आपण सर्व धर्म समभावाची शिकवण ऐकतो. वेगवेगळ्या व्याख्यात्यांकडून आपण त्याबद्दल ऐकतो. तरी सुद्धा आपण सामाजिक चित्र जर पाहिलं तर असं वाटतं एखाद्याची व्यथा आणि वेदना. आजही भुकेने कंगाल उपाशी झोपणाऱ्यांची संख्या, लेकरांची संख्या कमी नाही. रस्त्यावर एकदा डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि मध्ये बांधलेल्या एका दोरीवरून चप्पल घालून हातात काठीचा तोल सावरत एक मुलगी चाललेली होती. तिचा लहान भाऊ रस्त्यानं ढोल बडवत होता आणि तिचा बाप हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीमध्ये भिकेची याचना करत फिरत होता. माझ्यासारखा कवी हे चित्र पाहतो. मी माझी मोटरसायकल बाजूला लावली, ते चित्र पाहिलं आणि माझ्या मनामध्ये आलं की अरे, इतकं सुंदर हा खेळ ही मुलगी दाखवते जीवावर बेतलेला. आणि हा खेळ ती दाखवत असताना बघ्यांच्या गर्दीतून आता तिच्या बापाच्या कटोऱ्यामध्ये 1500 रुपये जमा होतील असं मला वाटलं. ते भयावह चित्र पाहिल्यानंतर ही कविता या ठिकाणी मला सुचली, ती तुमच्या समोर ठेवतो आहे. कवितेचं नाव आहे तोल. खऱ्या अर्थानं ती मुलगी दोरीवर तोल सांभाळते का या समाजाचा तोल बिघडत चाललाय? हा विसंवाद मांडणारी ही कविता तुमच्या समोर ठेवावीशी वाटते. आपण निश्चितपणे याचं चिंतन करावं की डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत.
की डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत आणि हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीत फिरते भिकेची याचना करत. डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत आणि हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीत ते भिकेची याचना करत. टाळ्यांची दाद देणारे सगळेच हात नाहीत वळत खिशाकडं. टाळ्यांची दाद देणारे सगळेच हात नाहीत वळत खिशाकडं. पोरी, म्हणून या कवितेतून त्या मुलीला जे मला सांगावंसं वाटतं ते आहे की पोरी चपलानिशी तारेवर तोल सांभाळणे इतपत सोपं नसतं ग जमिनीवर तोल सांभाळणं. पोरी चपलानिशी तारेवर तोल सांभाळणे इतपत सोपं नसतं ग जमिनीवर तोल सांभाळणं. या बघ्यांच्या गर्दीत, या बेतोल माणसांच्या गर्दीत तुझी काळजी कोणाला. या बेतोल माणसांच्या गर्दीत तुझी काळजी कोणाला, तुझी काळजी कोणाला. एक लेखक आणि एक कवी म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की ही संवेदना कुठेतरी आपण मांडली पाहिजे, आपल्या शब्दात आली पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये एक चित्रपट येऊन गेला होता. शिक्षणाच्या सत्य परिस्थितीवर त्या चित्रपटामध्ये भाष्य केलेलं होतं. आणि मग आपण एकीकडे विद्यार्थ्यावर जो बोजा लादतोय आपल्या स्वप्नांचा, आई वडिलांची अपूर्ण झालेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत असं आई वडिलांना वाटतं. आणि म्हणून ते मुलांना एका रेसमध्ये सोडून देतात. त्या मुलाची क्षमता किती आहे, त्याचा कल कुणीकडे आहे हे काहीही न पाहता तो मुलगा ह्या स्पर्धेमध्ये सोडला जातो. आणि मग जागतिकीकरणाच्या भयावह स्पर्धेमध्ये निश्चितपणे तो मुलगा कुठेतरी हरवून बसतो. त्याला आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वतःला कोंडून घेतो. आणि एकलकोंड्या अवस्थेमध्ये अशी हजारो मुलं निश्चितपणे आज इच्छा नसताना वेगवेगळ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये फेकली जातात. असं काहीसं चित्र निश्चितपणे मी त्या चित्रपटामध्ये पाहिलं. आणि त्याच्यावर आधारित मला एक प्रश्न असा सातत्यानं त्या चित्रपटात विचारलेला होता, 17 साते किती, 17 साते किती. तर तो प्रश्न त्या चित्रपटातला एक पालक वारंवार विचारतो, चित्रपटातल्या शिक्षिकेला पासून तर त्या चित्रपटातल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, अभिनय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत. मग मला असं वाटतं की आज जर मला कुणी विचारलं 17 साते किती, तर मी निश्चितपणे का सांगू शकत नाही हे सांगणारं एक सामाजिक चित्रण निश्चितपणे 10 वर्षापूर्वी आलेल्या त्या कवितेत निश्चितपणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, हे वास्तव आहे, पण निश्चितपणे आपण त्याचं चिंतन करावं. बदलत्या काळामध्ये आपली मुलं आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जायची आहेत याचं चिंतन करण्यासाठी निश्चितपणे माझ्या या 2 शब्दांचा आपल्याला फायदा झाला तर मी माझं भाग्य समजेल. कवितेचं नाव आहे 17 साते किती. की वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती. वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती, कसं सांगू गुरुजी 17 साते किती. वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती, कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आजोबाचे पावकीचे पाढे होते पाठ. माझे आजोबा म्हणायचे पावकी, निमकी, दीडकी. आज आपल्याला बेक बेचे पाढे येतात 30 पर्यंत, तेही मुलं नीट पाठ करत नाहीत. म्हणून मला ते आठवतं, कौतुक वाटतं त्या काळाचं की आजोबाचे पावकीचे पाढे होते पाठ, आमची मात्र गणिताशी परीक्षेतच गाठ. पदव्यांच्या गठ्ठ्याची शून्य परिमिती, कसं सांगू गुरुजी 17 साते किती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, पण सुकून चाललेत फुलं आणि वाळून चाललंय पान. खरं तर ह्या फुलं सुकणं, पान वाळणं म्हणजे काय हे निश्चितपणे आपण समजू शकतो. सामाजिक परिस्थितीमध्ये आज आपण पाहतोय की कुणी एकीकडे खूप भुकेनं व्याकुळ होऊन रस्त्याच्या काठाला झोपतोय, कुणी तुपाशी आहे, कुणी उपाशी आहे, हे चित्रण निश्चितपणे येतं. आणि म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, पण सुकून चाललेत फुलं आणि वाळून चाललंय पान. फाटत चाललंय कापड, त्याला शिव तरी किती. आणि कसं सांगू गुरुजी 17 साते किती. श्रावणातच पानझडीची लागते इथं चाहूल. मित्र, हो, श्रावण हा फुलण्याचा ऋतू असतो, पण या फुलण्याच्या काळात कुणाच्या तरी आयुष्याची पानझड झालेली असते. निश्चितपणे एक उमलण्याचा काळ जो कळ्यांचा असतो, त्या काळात काही कळ्या कुस्करल्या जातात. कॉलेजच्या गेटमध्ये कुणाच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं जातं. भरलेल्या बसमध्ये जात असताना एक डॉक्टर तरुणीवर अत्याचार होतो. आणि हे सगळे बघत असताना आम्ही अत्यंत असंवेदनशीलतेनं हे प्रकार बघताना आम्ही फक्त आमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो आणि सोशल मीडियावर ते टाकतो. पण आहे त्या परिस्थितीत उतरून कुणालाही मदत करण्याचं भान त्यावेळी सुचत नाही किंवा कुणी ते धैर्य दाखवत नाही. आणि म्हणून मला निश्चितपणे वाटतं की श्रावणातच पानझडीची लागते इथं चाहूल, चोहीकडं काटेच गुरुजी ठेवू कुठं पाऊल, तोंड असून गप्प राहायचं अशी परिस्थिती, कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आणि म्हणून लहानपणापासून मला आजोबा वडील जे सांगायचे तेही मला निश्चितपणे कुठेतरी मांडावंसं वाटलं की बाप म्हणला पोरा तू लई शाळा शिक, बाप म्हणलं पोरा तू लई शाळा शिक, लबाडाच्या दारी कधी मागू नको भीक, विकलं गेलं इमान इथलं, भ्रष्ट झाली नीती, कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आणि आज आपण भ्रष्टाचारांचे आकडे जर पाहिले तर आपल्याला असं वाटतं कधी काळी हेच मुलं शाळेमध्ये आमची सचित्र बालमित्र उजळणी घेऊन आलेले असतील, कधी काळी तेच याच्यामधलं अ आ इ त्यांनी गिरवलं असेल, 1-2 ते शिकलेले असतील, पण पुढे चालून त्यांच्यामध्ये बदल का होतो. आणि आज त्याच ज्या बालमित्र उजळणीमधून ते शिकले त्याच्यावरच्या सरस्वतीला काय वाटत असेल हे सांगताना मला एक कवी म्हणून असं वाटतं की बेमध्ये राहिला नाही राम, पाड्यामधल्या संख्यांनाच फुटू लागलाय घाम. की एक शिक्षक म्हणून आम्ही हे शिकवतोय विद्यार्थ्यांना, पण उद्या ह्या विद्यार्थ्यांचा काळ काय असेल.
शाळा शिकून बाहेर पडल्यानंतर समाज घटक म्हणून, नागरिक म्हणून हे विद्यार्थी देशाला काय देतील, हे भयावह चित्रण, वर्तमानपत्रातल्या भयावह बातम्या, हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की बेकबेमध्ये राहिला नाही राम. पाड्यामधल्या संख्यांनाच फुटू लागलाय घाम. उजळणीवर सरस्वतीला वाटते आता भीती. उजळणीवर सरस्वतीला वाटते आता भीती. कसं सांगू गुरुजी 17 किती. आणि शेवटच्या कडव्यामध्ये मी मांडतो, कुणी जर बोलायचं धाडस केलं तर आपण पाहतोय काही पत्रकार असतील, काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षांप्रमाणे. आणि या लोकांना निश्चितपणे या समाजाचा वास्तव मांडलं म्हणून आपल्या जीवावरही बेतावं लागलं. म्हणून कधी कधी लिहिणारे हात जे आहेत तेही विचार करताना त्यांना असं वाटतं की पुरे झालं गुरुजी आता माझं बोलून, असाच खरं बोललो तर काढतील मला सोलून. गुरुजींना विद्यार्थी म्हणतोय की पुरे झालं गुरुजी आता माझं बोलून, असाच खरं बोललो तर काढतील मला सोलून. बदलत राहतील कॅलेंडर आणि त्याच्यामधल्या तिथी, बदलत राहतील कॅलेंडर नुसते आणि त्यातल्या वार तिथी. कसं सांगू गुरुजी 17 किती. वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती. कसं सांगू गुरुजी 17 किती. कसं सांगू गुरुजी 17 किती. आणि या कविता सादरीकरणाच्या अखेरीला मला निश्चितपणे आपण का लिहितो हे मांडत असतानाही निश्चितपणे मला हे मांडावंसं वाटतं की कविता खरं तर पोट भरण्यासाठी लिहावी, कविता श्रीमंत होण्यासाठी लिहावी असं जर कोणाला वाटत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण आहे कविता ही एक अभिव्यक्ती असते. आपण ज्यावेळी मांडतो त्यावेळेस ते आपलं जगणं असतं. म्हणून माझ्याच एका कवितेमध्ये मी लिहिलेलं होतं, कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे. की कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे. कविता हे पीठ ज्याचं, जगणं असं जातं आहे. जगण्याच्या जात्यातून खाली पडते ती कविता असते. कविता हे पीठ ज्याचं, जगणं असं जातं आहे. जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते. जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते. जगणं असतं चितेवर, कविताच तेव्हा जळत असते. जगणं जेव्हा घराघरात म्हातारपणात सडत असते, कविता तेव्हा लेखणी बनून कागदावरती रडत असते. आणि काळ जेव्हा जगण्याला काढत असतो नांगरून, काळ जेव्हा जगणं आपलं काढत असतो नांगरून, कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून. कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून. म्हणून मी कविता का लिहितो हे शेवटच्या एका कवितेत मी तुमच्या समोर मांडतो आणि माझ्या या कविता सत्राचा समारोप करणार आहे. कवितेचं नाव आहे साहित्याचं नोबेल. जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या वाक्यानं मिळेल तहानलेला पाण्याचा घोट, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कवितेनं मिळेल अन्यायग्रस्ताला न्याय, जेव्हा माझ्या 4 कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, जेव्हा माझ्या 4 कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल. तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल. साहित्याचा नोबेल मिळालेला असेल ही खऱ्या अर्थानं माझ्या कवितेची लेखनाची भूमिका आहे असं मी या ठिकाणी मानतो. आज आकाशवाणी बीड यांनी मला आपल्या या स्टुडिओमध्ये कविता वाचनासाठी बोलावलं. निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून फिरत असताना आपल्या मातृभूमीमध्ये एक कवी असं म्हणतो की माता आणि माती यांच्यामध्ये वेलांटीचा फरक आहे आणि दोघींनाही आपण विसरलं तरी आपलं आयुष्य नरक आहे असं तो कवी म्हणतो. म्हणून माझ्या मातीत असलेला, निश्चितपणे माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये हा जो सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर माझ्या आकाशवाणी केंद्रानं मला दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार न मानता त्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो आणि ह्या ऋणानुबंध जपत या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर हरीश हातवटे आष्टी यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि नक्कीच वेगवेगळ्या भावभावनांनी समृद्ध अशा कवितांचं दालनच आपल्याला या माध्यमातून नक्कीच लक्षात आलं असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा साहित्य विषयक अक्षरलेणी हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.